श्रीकृष्णाय नमः। आपूर्यमानमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी। नद्यांचे पाणी सतत समुद्राकडे धावत असते, पण समुद्र कधीच भरून उफाळून वाहत नाही. तो अचल, विशाल आणि स्थिर असतो. ज्ञानी मनुष्यही तसाच असतो. त्याच्याकडे असंख्य कामना येतात, सुखदुःखांची लाट येते, पण त्याचे अंतःकरण स्थिर राहते. त्याला खरी शांती प्राप्त होते. पण जो व्यक्ती इच्छा पूर्ण करण्याच्या मागे धावतो त्याला कधीही शांती मिळत नाही. कारण एक इच्छा पूर्ण झाली तरी नवी इच्छा जन्म घेते. मग प्रश्न पडतो, इच्छा नाकारायच्या का? गीता सांगते, इच्छा नाकारायच्या नाहीत, पण त्यांच्यात गुंतायचं नाही. समुद्रासारखं विशाल व्हायचं, स्थिर व्हायचं, तेव्हाच अंतःकरणात शांतीचा अनुभव येतो. खरी शांती इच्छांच्या पूर्ततेत नाही, तर आत्म्याच्या अखंड पूर्णतेच्या अनुभूतीत आहे. शांती हा परिणाम नाही, शांती हा आपला स्वभाव आहे. फक्त इच्छांच्या मागे धावणं थांबवलं की तो स्वभाव सहज प्रकट होतो. कामना अपूर्णतेतून जन्मतात. गीता सांगते, तू आधीच पूर्ण आहेस. हे ओळखले की सागरासारखी शांती आपोआप अंतःकरणात अनुभवास येते. श्रीकृष्ण शरणम मम.